काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी शालेय पोषण आहाराबाबत मोठा दावा केला। चंद्रपूर जिल्ह्यातील गोंडपिंपरी तालुक्यातल्या 25 शाळांच्या पोषण आहार निकृष्ट दर्जाचा असल्याचा आरोप त्यांनी केला। शासकीय अधिकाऱ्यांनी नागपुरातील प्रादेशिक प्रयोगशाळेमध्ये शालेय पोषण आहाराच्या चाचण्या केल्या आणि या चाचणीमध्ये हा आहार निकृष्ट दर्जाचा असल्याचं समोर आलेलं आहे, असा दावा वडेट्टीवारांनी केला। टक्केवारीसाठी या कंत्राटदारांकडे दुर्लक्ष करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, तर कंत्राटदारांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी वडेट्टीवार यांनी केली आहे। निकृष्ट दर्जाचा हा आहार पुरवठा केला जात आहे। याचा अर्थ असा आहे की राज्य सरकारमधले मंत्री, सचिव, आयुक्त, या महिला बाल कल्याण विभागाचे यांना किती टक्के कमिशन मिळतो म्हणून अशा निकृष्ट दर्जाचा माल अंगणवाडीमध्ये पुरवला जातो आहे। नागपूरच्या गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राच्या रिजनल पब्लिक हेल्थ लॅबोरेटरीमध्ये ते तपासणीसाठी पाठवलं आणि तपासणीसाठी पाठवल्यानंतर त्यांचा जो रिपोर्ट आला, हा रिपोर्ट माझ्या पुढे आहे। हा THR म्हणजे राज्य सरकार झोपलं आहे का? टक्केवारीमध्ये इतकं मशगूल झालंय की पोरांच्या भविष्यासाठी बरोबर राज्यामध्ये ठेकेदाराचा पोट भरण्यासाठी हे सगळे धंदे मोठ्या प्रमाणात सुरू आहे।